काय रे सोन्यामध्येच कुठे चालली? कॉलेज निघाली काय? दिसते का? कुठे चालली असणार आहे? अरे कॉलेजला जायला लागली का तू आता? हो मग रोज जातीन. रोज जाते? मग आला का गावात सगळीकडे माहिती आहे की तू कधीतरी शाळा कॉलेजला जाते माहिती आहे का? रोज जाते मी. आणि मध्येच थांबलाय का? गाड्या ही दिसतात का नाही तुला? अरे पण पप्पा तुला गाडी कसं काय दिली? पण पप्पा तुला माहित नाही का किती दिवस झालं गाडी घेतली मला? काय पप्पांना माहितीये का गाडी ही दुसऱ्याची अशी आणली पैशात माहितीये का? माझी गाडी आहे, माझ्या नावावर केली माहिती का? असं द्या तुमचं पप्पाचं तुझं काय कौतिक सांगत जाऊ नको गावात तर कमीत कमी बरं का. गावातच माझ्या पप्पाचं माझं कौतुक असणार आहे. सरपंच येतील, मी सरपंचाची पोरगी म्हणल्यावर आमचंच कौतुक होणार ना गावात. पण सरपंच आज काय गावात दिसले कशामुळे बरं? अरे तुला काय सांगू, पप्पांना झोपीत चावळत येतं. पप्पा झोपीत आवाज येते? हा ती तुला माहिती का पाटील का कोण आहे ना ती लय दिवसापूर्वी होता बघ गावात आपल्या. आणि पप्पाची त्याची काहीतरी दुश्मनी असं काहीतरी होतं बग. दुश्मन नव्हती बरं का पण त्याचं भांडण झालं होतं. पप्पांनीच मारलं होतं त्याला ही मला माहिती. पण ती त्याच्याच नावाखाली पाटील 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 असंच करून चावळते. पाटील पाटील पण सरपंच का म्हणून चावळायची काय गरज आहे तेव्हा त्याच्यामुळे? तेच मला कळा नाही ना. नसेल मम्मी गेली असेल तुझी निघून त्याच्यामुळे चावळत असेल मम्मी हाय मी आता चपाती खाऊन आली तिच्या हातच्या गरम गरम. म्हणजे मम्मी चपाती चरती होय तुला? हा मग आता आई आहे म्हणल्यावर. हो होय हो आता कॉलेज जाणार आहे का? हो कॉलेज जाणार आहे. पेपर येत आज. अरे तू कशाला थांबवलंय मला? काळी मांजर आडवी आली. काळी मांजर लका सुने म्हणतात मला गावात माहिती आहे का? बोका काळा बोका काळी मांजर समजतंय का? सरपंचानं कुठनं तरी आणून ठेवली का मांजर पांढरी शिपतन लागली. माझ्या वावराच्या कडनी एवढा बदा 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 कॅनल वाहतोय पण सगळं वावर वाळून गेले सुकून गेले. काय करायचं? त्यावेळेसच मी रावसाहेबांना म्हणलं होतं काय तुझं 10-5 रुपये घ्यायचं ते घे पण एकदा कॅनल असा वळवून. पण त्या सरपंचाने त्या काळात का नाही नेमकं त्याचा सत्याचा वापर करून कॅनल सरळ आला त्याच्या वावरातनं आणि माझं वावर सारं पाडीक पडलं. पण मी बी गावचा पाटील आहे असून दे. आता काय करतो? कॅनलच फोडला असता पण कॅनल फोडला तर वावरा सकाळ गाव बी वाहून जाईल. शिवाय सरकारी केस चलाच्या माझ्या मागं लागेल. तसं नका करायला. आता तासात पाईपलाईन करायचं डोक्यात होतं बरं का. पाईपलाईन करावीच लागेल आता. पण काय झाले तिकडून आलेला काळा पैसा गोरा करायचा आहे नाहीतर एका तासात इथनं पाईपलाईन तिकडे नेली असती. पण आता असून दी तर 4-8 दिवस शांत राहतो इथनं पाईपलाईन करतो. एक कुटुंब ठेवतो गडी ठेवतो बांधील. मग त्यानंतर का नाही बघतो. हा हिला तो सरपंच तर नाही ना पाहिला लय मैदुळा चकचकत होता. आता पार कोजमून गेलाय. लुटला का काय गावाने ह्याला? जाऊन भेटतोच. लय दिवसात ना आलोय बघतो त्याच्याकडे. आता त्याला गड्याला सांगितलं होतं रानात जा केनाला पाणी सुटलंय. हा पाणी सोर रानात गेलाय कुठं बोंबलत काय माहित. आता शेवटात हे मलाच जाऊन ते रानात दाराबिन द्यावं लागायला जाऊन. लगा सरपंच पाटील इकडे कोणी? अरे तू इकडे कोणीकड? अरे काय झालंय तुला सांगतो गडी सोडला तर रानात सकाळी पण ते दार आलं ना शेवटात मला जेवावं लागते रानात. आता अरे पण तू गडी ठेवलाय का? मग गडीला 5 वर्ष झालं गडी बांधित होला रानात. अरे कशाचं काय लागा पाहिला कसा काळ होता तुझा. गाड्या चैनीन अंगट्यान बिंगट्यान काय गाणबिन ठेवलं काय? लयच बेकार आली काय तुला माहित आहे का गावात चोर सुटले ते म्हणून घरात डाग ठेवले ते. अरे तुझ्यासारखा मोठा चोर आहे का? गेलं 25 वर्ष झाले तू गाव लुटून खाल्ले. पाटील नीट बोलायला सरपंचाला एका भाषा सांगतोय मी. तसला अजिबात डोचून बोलायला नाही. नाही तू जरी सरपंच असला ना तू कसा सरपंच होता? 25 वर्ष इथं मी नव्हतो म्हणून तू सरपंच होता. हे 25 ना मोरल्या 25 वर्षात मीच सरपंच होणार. त्याच्या 25 वर्षात मीच सरपंच कायमचा सरपंच मीच होणार आहे. अरे तू सरपंच कसा होतोय? मी हाँगकाँगला कशाला गेलतो? काय गावात उपटाय गेलतो काय? मला माहिती आहे गावात तुला गेलता का काँग्रेस उपटाय गेलता तिकडे? पोत्याने पैसा आहे पोत्याने. तुला कळेल काय असतं. का पॅनलच मी बी लावतोय. बघू की पॅनल लावतोय कुठं झाडं लावतोय आम्हाला कळेल घेता. नाही मी काय म्हणतोय माहितीये का? ती समजा जाऊन दे की माझा बांध इकडे सारल्या का दिसतोय. मी 25 वर्ष नव्हतो. तू बांध बिन तर इकडे सारला नाही ना माझा. मी बांध इकडे साडी ना तिकडे 4 एकर शिरील. एवढा सरपंच दम आहे माझ्यात. अरे मी पाटील आहे पाटील. तू इकडे 4 एकर सारला तर मी तिकडे 8 एकर सरकीन. 8 एकर राहून दे 4 एकर राहून दे एका जागेवर उभा राहा आणि मग मला सांग. दादा मी काय सांगतोय तुला. तू इकडे 4 एकर सारला की मी तिकडे 8 एकर सरकीन. हा बघू सरल्यावर. अरे तू जास्त छाती काढू नको. 25 वर्ष तुला विरोध कोण नव्हता म्हणून तू लय डारकाळ्या बुडतोय. पण आता त्याचा उपयोग होणार नाही. मी तर आलोय
तुला कळन कळेल जा की. आपलं तू मोटर चालू कर 25 वर्ष गेलतो नाव काय का झोपलो नाही गावात नाही, सांगायला 25 वर्ष हा? हाँगकाँगला गेल तू हाँगकाँगला तुला माहिती आहे का हाँगकाँग कळतं का तुला मला माहिती आहे हाँगकाँग बिंगकाँग किंगकाँग काय आहे ते सगळं मला माहिती आहे नाही नाही तू हा. असं येडा बोताना झपाटल्यागत कर नको तू जा आपलं ते कॅनल वर मोटर चालू कर आणि दारे बघ तुझी ते तुझ्याच्या ते गडी बिडी ठेवायचे पेलायचं नाही तू जा आपलं ती जा. रान वाळून चालले ते रानाचं बघा ती अरे 25 हा, वर्ष बघा बाहेर काय गेल तू. ते. हा, आज बघा मी बाहेर सरपंच, बघा जाऊन. 25 उभा करीन मी बी देरात घे हा पाटील वाट्यात पाटील एक डोक्याला एक टेन्शनच आलंय माझ्या सोसायटीतनं कर्ज घेऊन मी कांदा लावला आणि आता सरकार म्हणतंय कांद्याला भाव नाही करायचं तर काय हं बहिणीचं शिक्षणाचं आलंय मध्ये तिला डॉक्टरकीचा नंबर लागला तिला 1,00,000-2 लाख रुपये भरायच्यात एवढा पैसा आणायचा कुठनं एक तर त्या सोसायटीचं पैसे फेडू बहिणीच्या शिक्षणाला देऊ का पोटाला बघू आणि मग शेतकरी फास घेते ती बरोबर आहे सरकार एकतर असा आड्यातिड्या घालून शेतकऱ्यांना मारतोय आता अजून कर्ज घ्यायचं तर कुठनं मला वाटतंय सरपंचाकडे जातो पहिला सरपंचाकडनं घेतो 10-5 रुपये मिळाला तर बरं होईल तेवढं बहिणीच्या शिक्षणाला देतो पण आयला सरपंच बी देतंय का नाही काय माहीत पैसे पण एकदा हटकून बघायला काय हरकत आहे बघू काहीतरी पैसे घेतल्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्याचा जन्मच असा आहे बाबा रे डोक्याला टेन्शन आहे राव आता सरपंचाकडे अन टोपीवाला धोतरवाला भैया घालून वाला दाबून बघतोय चिकू काय करतो माहितीये का ह्या झाडाला तेवढे चक्कू राहिले तरी बाकी सगळी झाडं तोडून घेऊन चक्कू इकले तरी पाटलाला काय कळून देतो तवा किती सोन्याचा आबरा आईला झाडाला नुसताच पाला दिसतोय बरं का व्हिडिओ कॉलवरनं बघत होतो झाडं चांगली फुलले ती पण चकूच तुरळक दिसायला लागल्यात काय भानगडा काय कळ ना गाड्या 4-5 चक्कू दिसतात आहे बरं का पण चक्कू बी बारकत दिसते त्याच्या आईला काय भानगडा आहे गाड्या चक्कू फुगवायला कोणचं औषध मारावं लागत कमीत चक्कू पिरूवारी झाला पाहिजे काय त्याच्या आईला अवघडच खेळ झालाय लागा मी तर पार पैसे पाय बाराटलो नुसतीच ताबा त्याला चुरा खोल लावायचा लावावं लागत चुना पाटील आईला हाँगकाँगवर आलो ही चुना बी वाळला काय रो जाऊ दे आता काय करतो बघू आता काय आईला तिकडं कोण रा बागात आहे हो कोण आहे रो आईला कोण आहे म्हणजे पाटलाच्या बागेतनं सूर्याला बाहेर काढणारा कोण आहे आवाज येतो या आईची तारा जाऊ द्या मर द्या भीतो काय तवा पाटील कुठे आलाय अजून रानात कुठे आलाय तवा कळलंय आलाय म्हणून त्याच्या आईला हाँगकाँगचा इडा वाया जाईन पहिला इडा खातो आणि मग बघतो एवढ्या झाडाचे चक्कू तुडतो कोण आहे रे पाटील तू काकाला बसतो का डोक्याला बसतो अरे काय सुन्या पाटील लय दिवसात भेटला राव तुम्ही अरे पण काय काकाला बसतो का डोक्या बसतो खाली उतर की नाही. काय करत होता तू काय करत होता म्हणजे अहो पाटलाची चक्कूची बाग आहे चक्कू दिसलं का चक्कू मोजत होतो एक सुद्धा चक्कू मी हालू दिला नाही झाडाचा माहितीये का अरे तरी म्हणलं चक्कू तुरळक दिसते तो मार्केटला नेऊन इकला ना आयला म्हणजे दोस्ता विश्वासच नाही करावं तुमचा अहो बघा ती बघा चक्कू ही बघा चक्कू हे अजून मोठा व्हायचा आहे बरं का बारकच आहे चक्कू पण अरे चक्कू कस काय लागत आहे तीच विचारतोय मी नाही मी असताना पाटलाच्या बागत एक कुत्र सुद्धा येऊ शकत नाही अरे कुत्रा नाही पण सोन्या दिसला की राव राखान करतोय मी राव तुझ्या बापाने राखण झाडा चढून केलती का झाडावर चढत होतो म्हणजे झाडावर चढून चक्कू मोजत होतो मी चक्कू मोजत होता का तोडत होता ती जाऊन द्या मोर द्या कारण सगळ्या गावात बोंबालतोय माझा दोस्त हाँगकाँग नाही कधी आला या अरे मी रात्रीच आलो पण तो काय एवढा असा कुदाळ्यागत झालाय पहिली काय तब्येत होती लागा आपल्या काळात आईला काय झालं माहिती का चक्कूचे राखण करून चक्कू बारीक झाले मी पण बारीक झालो या अरे चक्कूवर तुला बी औषध घ्यायचं थोडं आईला पाटील तुम्ही आला का नाही बरं वाटलं बरं का बरं चक्कूची झाड एक नंबर हिरवीगार दिसते चक्कूची झाडे हिरवीगार आहे ती पण त्या चक्कूला सुपारीवरी चक्कू लागले तर त्याचं काय करायचं पाटील कसं आहे माहितीये का आता तुम्ही काय करा माहितीये का मला खारी खोबरं चारा असं गावात तंदुरुस्त करा बर बघा झाड सुद्धा तंदुरुस्त होते ती कराय म्हणजे
तुला खायला घातल्यावर झाड वाढत्या. तसं नाही, ह्याला बी औषध मारावं लागेल ना, फवारणी करावं लागेल ना. नाही तुला खारी खोबरं घातली की मनाने वाढन की. तसं नसतं राव पाटील राव. तर तसंच आहे सूर्या. काय झालं 25 वर्ष मी तिकडे होतो, तू एवढी बाग जपली म्हणल्यावर तुला खायला घालावंच लागेल. पण मला काय म्हणायचंय, कोणी तुम्हाला लव्ह लेटर पाठवलं होतं लगेच या म्हणून? लव्ह लेटर म्हणजे तिकडे काय झालं तुला सांगतो नंतर. तू चल, तुला काय आहे कराय ते आपलं एकतात आपण बोलू. इथं असं 4 चौकात बोलायचं असतं ते असलं विषय एकतात झालो आपण. बरं ती सरपंचाची गाठ फिटणार पडली तुमची? अरे त्याला मी तिथं कॅनरवर टॉपलाय. एवढं घाटच लगा सागर खाली बसला वेळ लागा. सरपंच काय एवढा नाला वाटतोय का तुला? हा बरे बस चल मजेत. सरपंच मनान लय मोठा आहे बरं का तुम्ही. सरपंच पहिल्या बस मोकळ्याचा मानाचा आहे. हा आणि तुला एक बोलायचं तुम्हाला. तुला काम कर, माझ्याकडे गेलाय बाहेर. हा मग तुला आम्ही 500 रुपये हजेरी देतो. मग तेवढं 2 दिवस दार धरी की तेवढी. हा दारी सरपंच राज्याला धरलं तर चालेल का? रातच्याला का? हो. तर चालतंय ना, अडचण काय. बरं मी संध्याकाळी येतो. हा पण ते सोसायटीच्या चेअरमनने शिपाई सकाळी घरी आला. हा. त्यांनी थकबाकीचं नोटीस पाठवली घरी. आपण ते थकबाकीचं पैसे भरायचं सरपंच आम्ही, का पोटाला काय खायचं, का त्या बहिणीच्या शिक्षणाला खर्च काय करायचा? ना सांग बरं. तू बोलती ते बरोबर आहे की. हा. पण कसं असतं सागर माहिती आहे का, आता आपण पहिला स्वास्थ्य काढलं म्हणजे भरणं भागायचं ना आपल्याला. सगळेच भरती मग तो भरणं काय होते मला सांग बरं. हा पण पैसे द्यायचं कुठनं सरपंच? एकतर शेताला हमी भाव नाही पिकाला. हा मग आता पैसे गोळा करायचं कुठनं? आता बहिणीचा शिक्षणाचा खर्च आलाय. आता त्या आशेने मी तुमच्याकडे आलोय. थोडंफार तुमच्याकडनं आम्हाला मदत का झाली तर बरं होईल. मी देतो पैसे. हा. पण आपल्याला बाबा काही तर लिहून दिलं पाहिलं बरं का, तर आपण देईल. लिहून म्हणजे रान बिन असं गंठ व्हायचं उघड हिशोबात तुला कळत नाही एवढं. गेलं तर सरपंच थोडंच राहणं आम्हाला पोट भरून खायसाठी. त्यात बी आता हो सागर, तुला पैसा पाहिजे असला तर शेवढा उपाय बाबा शेवट. तुला कसं वाटतंय ते बघ. लय नाही सरपंच, 1 लाख 2 लाख पाहिजे होतं. अयो काय बोलते सागर, 500 रुपये कमवायच्या अकल 1 2 लाख मागायला. मी अजून लाख बघितलं 3 वर्ष झालं. हा तुमच्याकडे आलतो सरपंच लय आशेने. मग तुमच्याकडे लगा 11 ऐकू माझ्या तो काय बोल तुझं काय बाबा. होतील का ऍडजस्टमेंट थोडंफार? नाही देतो, पण तुला लिहून द्यावं लागेल बाबा. तर बघ बरं बघतो मी काय तर येतो सरपंच. हा चालते. राम राम. 500 रुपये कमवायची अक्कल ना आला 2 आणि 3 लाख मागायला. अवघड्या गड्या माणसांचं. मॅडमच्या घरात शिरलो, मॅडम काय कुठे दिसली नाही. जाऊ द्या मोरद्या. मॅडम नो फिल्टर कालवण तर जेव आहे का? अर पंचायत आमटी बनवली या लोका. दुधूय लोका मॅडम, दुधून हवाच आहे मॅडमची. उयो लका 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 जशी काय एखाद्याला सोन्याची खाण घावाव तशी मला अंड्याचा ट्रे घावला आहे. मॅडम अंडी ट्रेच्या ट्रे. सुन्या 2 दिवस झालं गावात खुरवड्यात, ह्या खुरवड्यात त्या खुरवड्यात, 1 अंड घावलं नाही मला. बे एके बे 2 4 3 त्रिक डायरेक्ट 9. नाही मोजून कशाला घेतोय, एकदा सगळी घे की. शिवानी कसं आहे माहितीये का, सुनी आहे शेवटी. आधी तर सगळीच नेणार आपण. नाही गावातलं खरोड का वसाड पडलं काय? चोरून चोरून का कटाळा आला आता घरात शिरलाय माझ्या. शिवानी शिवण दिसली का मी? अरे नासक्या कसा आला माझ्या घरातून? ती पण अंडी उचलतोय. एवढी हिंमत झाली का तुझी अंडी घ्यायची? मॅडम दुकान तिकडं चालू ठेवायचं असतं, असं डायरेक्ट घासकुन्या घरात शिरायचं नसतं. तुझं घर आहे का माझं घर आहे गचकुनी घरात शिरायला? तसं नाही, तुमचंच घर आहे, पण कमीत इचरायचं. सुनी आत येऊ का? मी आत आहे ना. नाही नाही नाही, तुला म्हणल्यावर फॉर्मॅलिटी करावीच लागेल की तू असा चोरून माझ्या घरातली अंडी घेऊन जातोय आणि तुला ठेवते सगळी अंडी तिथं पती तिथं. मॅडम कसं आहे माहितीये का मॅडम, अंडी तर मी नेणारच, पण आता तुमच्या समोर नेणार आहे मी. कारण शेजार धर्म उसण्याला काय मारहाण आहे का आपल्याकडे? सुन्या ही अंड्याचा ट्रे होता तिथं ठेव. ही अंडी काय तुझ्यासाठी आणल्यात का मी? लय वजन आहे, थोडं आहे, मला पेलतंय, मी जातो घरी घेऊन. नाही
वजनासाठी ना माझ्या बहिणीचं वजन वाढवाय मी अंडी आणले ती आणि हितनं नाहीत बाहेरनं मागवल्यात स्पेशल अंडे आहेत ती स्पेशल अंडी येते म्हणजे काय आहेत काय अंगठे का सोने पिण्याची अरे खायला आणले ती सोनं काय खायचंय का आहे का की मॅडम खोटं सांगत नाही 4 दिवस झाले मी अंडी हुडाकतोय मला अंड्याची पोळी खायची लई इच्छा झाली आहे आणि त्यात आता समोर अंडे येते म्हणले तर मी अंडी 100% येणार आहे तुम्ही नाही तुमचं पैसे सांगा ना लगेच पैसा मावणार कर नोटा ए इकायला नाही तर अंडी आणली ही आणि पैसे मोजणार तुझ्याकडे रुपया नाही कोंबडीला हाणन म्हणलं तर अंडीला पैसे मोजतो या कोंबडीला पैसे हाणत आणि खाडा हाणते ती मॅडम आणि पैसे ना उधार मी कधी ठेवली का तुमची देऊन टाकतो ना मागं मोर पाठवून या तू कधीच उधारी देत नाही आणि कधीच रोख नेत नाही चल ठेव आता अजिबात नाही माझा आता लय मोठा विषय चाललाय गावात नासक्या सोडा ती मोठा विषय तुझ्यापाशीच राहू दे सोड ही अंड्याचा ट्रे मॅडम नाही फुटते ना अंडी 2 तरी अंडी जर फुटली का नाही तर तुला माझ्या सगळ्या घरातलं काम करायला लावेन मी आता सांगते तुला म्हणजे माझी काही इज्जत आहे का नाही नाही तर लय मोठी इज्जत तुझी इज्जत आहे का नाही आज एक अंड्या पाहिजे तुम्ही माझी अंड्याला नाही म्हणलाय ना चेष्टा करत ना मॅडम 1 ट्रे तुमच्यापाशी असं मी 10 ट्रे आणि 10 असं ह्या अंड्याचं आहे का नाही टरकाल सुद्धा तुला दाखवत नसते मी एवढी तुझी लायकी आहे आणि अंडी न्यायला आला कोंबडीच्या अंड्या पाय माझी लाईक करताय तुम्ही आणि मग एक दिवस तुम्हाला कळल सुन्या काय क्वालिटीचा माणूस आहे ती हाय 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 लय क्वालिटीचा आहे निघ म्हणून तर असा चोरून माझ्या किचन मध्ये घुसलाय बघितलं इकडे तिकडे बघितलं असेल की कोण नाही दिसलं की लगेच अंडी चोरायला ऐका की पण अंडी शेंगदाणा सुद्धा तुम्ही 40 आणि 50 रुपये पावशेर विकताय एवढं गाव लुटताय तसं मी प्रेमानं तुम्हाला अंडी मागं मोर पैसे देऊन टाकतो म्हणतोय हो प्रेमाने अंडी चोरायला आला होता कसलं प्रेम तुझं अंडी चोरून न्यायचं नाही देणार तुम्ही अजिबात नाही चल निघ आणि परत इकडं फिरकायच नाही माझ्या घराकडे किती वेळा तुला सांगायचं माझ्या घरी येत जाऊ नको म्हणून मॅडम असं माणसाला प्रेमानं बोलायचा हिडीक झिडीक करत जाऊ नका राव हो मला असंच येतं आणि तू निघ तुला माहिती आहे ना मला प्रेमाने बोला येत नाही मग इकडे फिरकत जाऊ नको चल निघ बरं आहे की मी काय म्हणतोय कॅन्सल तुमचा विषय कॅन्सल शिवानी घरात शिवान गेली कॉलेजला बरं तिच्या जी काही इशेची अंडी असते ना ती घेऊन जातो मी का तुला का दे तिच्या इशाची अंडी तसं नाही शेवटी कसं ती नाही म्हणणार नाही व हा नाही तुला कोणच नाही म्हणत ना आपलं जा बाबा माझं नको डोकं खाऊ तू म्हणजे नाही देणार ना अजिबात नाही मी आता 6 अंड्याची पोळी करून एकटीच खाणार आहे जा तू तुम्हाला माहितीये का मला असं कोण गावात येईल तर नाही म्हणणार नाही आता सरपंचाच्या जातून 10 ट्रे आणत असतो 10 चोरून आण मला माहितीये कुणी नाही म्हणत नाही म्हणून गपचिप चोरी करतो तू म्हणजे मला चोरा शिवाय काय कामच नाही का हाय तरी कुठं काय काम दिसल तुम्हाला तुमच्या दुकानासमोर जातात मी असं 10 ट्रे घेऊन जात असतो बघा तुम्ही एका अंड्याच्यात तुम्ही माझी किंमत केली कोंबडीच्या अंड्याच्या पायात देणार तेव्हा जा लय मोठ्या किमतीत आहे जा कधी तर राव गरीबावर उपकार करत जावा मोठा गरीबाला खुशाल पोरात कुणी नाही दिसलो की असं किचन मध्ये बघून अंडी चोरा नशीब दुसरं काय बघितलं नाही 10 रुपयाला असतं काहीतरी हितलं घेऊन बाया असं लपवून ठेवाय पाहिजे ते अंडी अशी उघडी नाही ठेवाय पाहिजे काय तिथे अभ्यास चाललाय का हो चाललाय ना माझ्यासाठी थोडं पाणी घेऊन येते हा आणते पैशाचं ऍडजस्ट झालं का रे पैशाचं ॲडजस्टमेंट गेलतो बघायला बरं का तिथे सरपंचाकडे गेलतो पहिलं पण त्यांच्याकडे बी काय ॲडजस्ट झालं नाही माझं मैत्रिणींशी बोलणं झालं हां उद्यापर्यंत जर लास्ट डेट आहे उद्याची उद्यापर्यंत नाही ॲडजस्ट झालं तर मला जाता येणार नाही उद्या शेवटची डेट आहे आणि नाही गेले तर माझं सगळं केलेलं कष्ट वाया जाईल आता मी पण ॲडजस्टमेंट करतोय का तिथे आता सरपंचाकडे गेलो सरपंच म्हणते काय तर तारण ठेवावं लागेल आता तारण ठेवायसारखं आपल्याकडे आहे तर काय पण करणार काय पर्याय पण नाही आहे दुसरा मी काय करतो बघतो अजून कोणाकडे काय मिळालं तर करतो काहीतरी ॲडजस्ट पण तू अभ्यास सोडू नको तू अभ्यास कर ठीक आहे दादा मी येतो जाऊन कुठं हो, बघून चालेल. येतो माझा हाँगकाँगचा पैसा आल्या बारामध्ये प्लॉटिंग कराव बंगला घ्यावा का गाडी घ्यावं नाही गाडीच घ्यावं लागेल कारण गावावर जर दाब ठेवायचा असेल तर गाडीच घ्यावं लागेल पाटील लगा सागर बरं झालं तुम्ही इथं गाठ ये. पडला मला कर जरा कामच होतं तुमच्याकडे बोल की काय जरा पैशाची अडचण आहे पैशाची अडचण तर समजायलाच असती सोसायटीतनं कर्ज काढलं होतं त्याचा सकाळीच आलंय नोटीस कुठनं भरावं ते आता डोक्याला टेन्शन
आता सोसायटी काढली म्हणजे भरावं लागेलच की. मी सकाळी भरून आलोय. होय की, पण ते भरलं असतं, पण आता बहिणीच्या शिक्षणाचं मध्ये आलं. त्या शिक्षणाला बी अजून पैसे, उद्याच्याला तिला पैसे भरायच्यात. अरे पैसे ना काय लागतील, 500 रुपये देऊन टाकू. 400-500 नाही बरं का, एक 2-3 लाखाची ऍडजस्टमेंट होईल का? हा हो. 2-4 लाख रुपये? हो. अरे सागर, पैसे द्यायला काय नाही, आपल्याकडे पोत्याने पैसा आहे. पण ते काय झालंय, माझा जे पैसा आहे का नाही, ते काळ्याचा गोरा व्हायचा आहे. जेव्हा ती गोरा होईन त्यावेळी देऊन टाके तुला बी. लय आशेने आलतो राव तुमच्याकडे पाटील. नाही तू आशा बिशा सगळे घेऊन आला, त्याबद्दलचं दुमत नाही. पण काय झालंय, अजून मीच गोरा झालो नाही तर तुला कुठं गोरा करू. सरपंचाकडे बी गेलतो पैसे मागायला मी, पण सरपंच म्हणतंय काय तर तारण ठेवा मग देतो पैसे. अरे ते पहिल्यापासून तसं आहे, आज नाही ओळखत मी. 25 वर्षापासून त्याचा दादा आहे, त्याच्या बापापासून ते तारा ठेवल्याशिवाय देतोय तवा. तिलाही ना आलाय काही. बरं चालतंय, येऊ का? चालतंय या. आईला मी असं काय चांगली शब्द बघायला लागलो हा की लगेच गावी आलंच पैसे मागाय. अरे काही तर काय खाणार का माझ्याकडे? हा अरे बघतो ते बघतो, 1-2 लाख अवघड केळ्याकडे. आयला त्या पाटलानं पाटील आलं ते बरं झालं बरं का गावात, त्यानं बरं केलं. का सागर भाऊ? अरे सुन्या, बोल की सागर भाऊ. बरं झालं तू तर गाठ पाडला राव. अरे सकाळ तर कुठं होता का, दिसला नाही काय नाही, गावात नाही काय नाही का. काय दिवसभर टेन्शन राव, लय टेन्शन, मला काय सांगायचं. अरे काय झालं पण, टेन्शन सारखं काय असं झालंय? काय पैशाची ऍडजस्टमेंट जुळाजुळी करतोय सकाळपासून, ह्या घरी त्या घरी ह्या घरी. का आता गेला नाही का रानातला तुझा लावलेला? कांद्याचं कुठं हमी भाव आहे कांद्याला तरी. तेवढं खरायला का बरं का, यावेळेस माणसं शेतकरी लय मेले का चुताड. लय बेकारी चालली सुन्या. काय झालं, बहिणीच्या शिक्षणाला आता उद्याच्याला 2-3 लाख रुपये भरायच्यात. म्हणजे दिदी आली काय? हा होय. तर उद्याच्याला पैसे भरायला माझ्याजवळ 1 रुपया बी नाही. आम्ही गेलतो आता सरपंचाकडं, परत पाटलांकडं. बर. तर पैसे मागायला गेलो तर ते दोघांनी बी नाही म्हणलं. आता करायचं तर काय? म्हणजे सरपंच फी भराय पण नाही म्हणला काय पैशाला? नाही की राव, तू जेव्हा भावाचा आहे सुन्याला का, तू काहीतरी कर माझ्यासाठी. आता काय रे ही लगा लय दोन होती, पाटील बी आलाय गावात. पण आता विषय काय माहिती का, ही सासाची तशी पैसे देणार नाही, त्यांना काहीतरी तेढा टाकावं लागेल मला, तेव्हा ती पैसे देते बघ. तिडा म्हणजे काय करायचं? ऐक की, तू काय कर माहितीये का, तू आता घरी जा हा. आणि बराबर आपली ती चौक आहे का नाही गावातला, बर. तिथं एक अर्ध्या तासानं भेट. मी सरपंचाला, हा. पाटलाला, हा. सगळ्याला घेऊन येतो. तू टेन्शन घेऊ नको, तू बिनतात जाणार, अर्ध्या पाऊन तास नक्की ये पण. येतो येतो. हा मी बघतो काय करायचं ती. जाऊ का? तेवढं काम कर परसून. अरे नक्की तू डोळं दाखवून जा. हा. आईला म्हणजे काय येते लाखानो, लागा तर सागरची बहीण लाखानो डॉक्टर झाली शिकवून, तर गावात तेवढा दवाखानाही होईल लाखानो, सुखसुविधाचा एक तर गावात एवढ्या नाही त्या, आणि त्यातनं ही सरपंच पण गावात ये जण म्हणलं पैसे देतो या, आणि असं दे ना काय. तर बघतो शेवटी पाटील दोस्त बी आला की आपला, घेतो पैसे त्याकडं, सागर भाऊचं काम करतोच. सुन्या, गावात एखादं मेल्यागत कशाला अर्जंट बोलावलंय? अर्जंट या अर्जंट या, सारा गाव गोळा करून बसलाय. नेमकं काय झालंय? हाय का मॅडम, बघितलं का? एक दिवस नाही पाटील गावात आला तर लगेच मारायची भाषा करायला लागलाय. अरे लगा थांबला का, सगळं ऐकून घ्यायला का आधी. काय पाटील, त्या सुन्याचा ऐकून तुम्ही आला इथं गाव गोळा करून? हा अहो सरपंच, तसं नाही, पण त्याचं काय म्हणणं आहे तिथं कळू दे की. त्याने बोलावलंय म्हणजे एवढं अर्जंट काहीतरी काम असेल. ए अरे सुनिया, नेमकं मॅटर काय आहे? या सरपंचाला पाटलाला सुद्धा माहिती नाही, आम्हाला नुसतं तुम्ही लवकर घाय करून बोलवून घेतलंय. काय करत आहे काय? पुरीला मी तशीच घेऊन आली आहे. तुम्ही बी त्यांनी PhD केल्यासारखं त्याचं ऐकून आलाय. ऐ काय लय कॉलेजला जाते का तरी दिसतात, बस का बस. जाती तेच बघ, तू शिकलाय का रे? सरपंच पुरीचं तोंड बंद करा बरं का पहिलं. सोनिया, मुदेचा बोल काय ते इथं आला का ना तू, काय ते सगळं मुदेचा बोल, नुसतं शेंडे हांडूक मोरच. अरे सुनिया, आधी मॅटर तर सांग की काय झालाय ती. अहो दम काढा गेला का, सांगतो गेला का. सरपंच आधी शे ऐकून घ्या, मग कालवा करा. काय सांगायचं मग? हाय का दमो देतं का ना बघा सरपंच. अहो सरपंच, तुमच्याकडे सागर सकाळी आलता का हो? आलता की. आणि मग मला एक सांगा मॅडम, सागरला पैशाची गरज आहे. होय. त्यात सरपंचानं काय केलंय माहिती का, सोसायटीच्या चेअरमनला सांगून सगळ्याला नोटीस पाठवली तुम्ही थकबाकीची. त्याचं डबल टेन्शन. वर त्याच्या बहिणीला जायचंय, डॉक्टर की लास्ट इयरच राहिले तुझं. हो. हा, तर
त्याला फी भरायची म्हणून सरपंचाला पैसे मिळाले. पाटील तुम्हाला पैसे मागितले का नाही? मागितलं की त्यांनी. मग एक सांगा, तुमच्या मागं आम्ही सगळेजण चालतोय का नाही? हा चालतंय की. मग एखादा जर समजा अडचणीत आहे, आता ह्या माणसाला गरज आहे पैशाची, तो नको तुम्ही तारण मागता या जण पैसे देता. अरे मदत ही करणं गरजेचे आहे. बरोबर आहे सुनील, तू बोलतोय ते, पण त्याने मला इथून कर्ज काढलं होतं का? कर्जाचा विषय भटपाडला तिकडे राहिली सोसायटी. 100% दिदीला उद्या जायचंय ना? उद्याच जायचंय सोने भाऊ. आहे का? अयो सुनिया, एवढं चांगलं काम होतं म्हणून तो बोलवलं कामाला. अहो डॉक्टर झाली तर उद्या नाही का गावात जर दवाखाना टाकला, आपल्या गावाचं नाव मोठं होईल की. हो सरपंच, तुम्हाला कळतं का नाही, इकडे बायांवर पैसे उधळतात. त्या पोराच्या बहिणीला डॉक्टर केला भराय पैसे दिलं, मग काय बिघडलं काय? कमी होतील तुमचं पैसे? पाटील कशी मॅडम बोलते बघितलं का? सरपंच बाहेर पैसे उधळतो. मॅडम तसलं काय बोलू नका बरं का, सरपंच आहे ते गावाचं. आहे का पोरगी? बरं थांबा की, सागरच्या जर बहिणीचं डॉक्टर जर पास झाली ती तर आपल्याच गावात नाव निघल का नाही गावाचं? पण तसं सागर दादांनी सांगितलं नसेल ना पप्पाला, नाहीतर पप्पा शिक्षणाच्या बाबतीत कधीच असं करत नाही. तू तर का बस. सरपंच पैसा तुम्हाला मागितलं नाही? सागर तो पैसे मागितला नाही. सकाळी चालतो सरपंच. सागरने पैसे मागितले, मला स्वतःचे पैसे भरा म्हणून मागितले. बघा ह्याला म्हणतात पप्पा. नाही सरपंच जसं राजकारणात लाबाडी करतय तसं इथे बी लाबाडी करतय. मी काय मला आधीच सांगितलं ए होतं. सुने थांब, सरपंचाचं जाऊ द्या. तुम्ही एवढं बाहेर परदेशात ना आला, तुम्हाला काय होतं हाँगकाँगला होता, हाँगकाँगला पाटील. आणि मग तेच की तुम्हाला काय अहो होतं पैसे द्यायला? मॅडम समजा खरंय, पण आता माझा पैसा अजून इकडलं भारतात करवड करायचं तर ते गोरा होणार आणि मग त्याला देणार. मी त्याला विचारावर त्याला देतो म्हणलं कराय. म्हणजे मॅडम पार्लर मध्ये पैसे जातात होय? हाय का? तू कॉलेजला जाते का खरोखर? कशाला घेऊन आलता मॅडम हिला? ए सुन्या, काय बी बोलू नको. ती बारकी आहे अजून, तिला एवढं काळ्या गोऱ्या पैशात काय कळत नाही. तू त्यांना बोला आधी. सरपंच तुम्ही दोघं काय करा माहितीये का? दोघ जण गावात तुम्ही दोघं मोठा आहे का ना, पुढारी बी तुम्ही शेवटी गावात. काय करा माहितीये का? सागरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाका. दोघ जण निम पैसा भरा आणि त्याला पैसे द्या. असं आपण करू. पाटलाकडले पैसा ते कडून जा. हा पाटील दिल पैसे सागरला. 25 वर्ष यांनी गाव लुटून काढलं, तवा कुठे गेलता का? अरे माझं पैसे देण्याबद्दल दुमत नाही, पण पैसे मला अजून भारतात करन्सी करायची. मग ते पैसे गोरा झाले की द्यायला मी कुठं नाही बनलो. अहो पाटील, ती 25 वर्षाचं लांब राहू द्या. ह्या बहिणीला उद्याच पैसे भरायचे आहे. ती तुम्ही परत बघा 25 वर्षाचं. आधी ह्याच्या पैशाचे नियोजन करा. नाही पण मी काय म्हणतोय माहितीये का? अरे उद्याचा दिवस निघून गेल्यानंतर पुन्हा काय तुम्ही पोत्यानं जर त्याला पैशाची आंघोळी घातली तर काय उपयोग आहे का? नाही पाटील कळलं पाहिजे ना. सरपंच त्या की एखादी अंगठी बिंगटी काढून फाडदिशी देऊ टाका 2-4 लाख रुपये. कशासाठी तुम्ही अंगठी काय गायली साखळी दिली असती मी, पण मी आता पाहिजे ठेवलं घरी ठेवले. अंगठी आणली नाही मी. आपण ती पाकीच करून द्या की त्याला पैसे. बघितले का ही दोघं कशी आहे? ती कुत्र्या मांजरावानी कशी कळवली खेळते ती. एकामेकावर ढकलते. सुनील. आपण असं करू. हा सरपंच राहा, आपण आता असं करू. हिला महत्वाचे पैसे देणं आहे. हा आपण आपल्या जो काय गरीब जो आहेत का ना 4-4 पैसे असं मिळून करू आपण सागरला सगळ्यांनी. मॅडम 4-4 पैशाचा विषय नाही, तिथं 2-3 लाखाचा विषय आहे. 4-4 पैसे म्हणजे आपण 4-4 देणार. मग असं करा घेऊ, तुमच्या नवऱ्याला फोन करा आणि 2-3 लाख मागवून घ्या. बरं काय म्हणायचं? हा बरोबर आहे सरपंच. लगेच काय लगेच बरोबर आहे. पहिलं पैसे तुम्ही दोघं जण द्या. सागर दादा मी सुनाय तुला म्हणलं होतं का नाही, ह्यांच्याकडनं काय अपेक्षा नाही. ह्यांनी मला वाटतं कसलेच रुपयाची मला अपेक्षा करणार नाहीत. अवघड झालं. आला का मिटवाला का विषय? थांबा मी आहे. पप्पा ऐका, तुम्ही एकट्याने पैसे भरू नका आणि पाटील तुम्ही एकट्याने पैसे भरू नका. 50-50 भरा. म्हणजे कसं एकाच डोक्यावर कर्ज नाही राहणार आणि सागरदादाला पण मदत होईल. नाही सुन्या, तू बघतोय का? सरपंच ती डोक्याला ताप कमी होता का? बरं पोरगी चुरू बोलायला लागली. बरं का सोनिया, माझी पोरगी म्हणते की नाही दिलं पैसा. सरपंच एकट्याला का मी तासभर झालं दाताच्या कान्या गेला, तोंडाला फेस आला आणि पूर्ण म्हणलं गेलं लगेच पैसे. सागर झालं का नाही तुझं काम? बघ बरं. सुनिया, तुला काय करायचंय? देते ना सरपंच पैसे, घे की मग. आता काम तरी होऊन जातंय, कशाला उगा अजून आडपाया घालतो? पाटलाला मी दिलं पाहिजे तर. नाही सुन्या, 100% देऊ. होताय ना चांगलं काम त्या बिचारीचं ऍडमिशनचं. 100% देऊन टाकू. पण सरपंच किती नालायक आहे तुला कळलं का? नाही आता काय माहितीये का, जास्त विषय वाढवण्यात मजा नाही. नालायक सगळीच आहे ती आणि त्यातली त्यात. आता कसं आहे माहिती का, मॅडम ह्यांना नाव ठेवल्या पैसे द्यायचे नाही, ती परत गप बसू. ऐका की दोघं लय हुशार आहे तुम्ही दोघं जण. 1.5 लाख रुपये देऊन टाका सागरला आणि विषय मिटवता घ्या.
आणि ठीक आहे सरपंच. बरं का सागर, तुला ये संध्याकाळी पैसे घेऊन जाणं उद्या पोरगी तुझी बहीण जाऊन दे. नाही काय अडचण सुन्या, तू माझ्या पैसे ये आणि 1.5 लाख रुपये घेऊन जा. झाला विषय मिटलेला आहे. आता ऐका की मीटिंग होय होय मग सुन्यापाशीच पैसे द्या ना, सागरपाशी पैसे द्या, नाही. माझ्यापाशी पैसे द्या, तर नासक्यापाशी या. ही खर्चून टाकेल मध्येच. अहो मॅडम तसं नाही, किती केलं तर तो माझा दोस्त आहे जुना. कसं आहे मॅडम, सुनेनं माझं काम केलंय, जिगरी दोस्त आहे माझा. आज मला त्याने चांगला मार्ग दाखवला. नाही पण आता बहिणीला माझ्या जर पैसे देतात म्हणतात, मदत करतात म्हणल्यावर उलट चांगलं काम केलं सुनेनं. नाही नाही गाव माझ्या बाजूला आहे आणि तुम्ही बरं लगेच सूर्याला नासका नासका करत आला म्हणायला. ए द्या सुन्यापाशी पैसे द्या. झालं का सुन्या, आता? तुझं कसं आहे माहिती का? काय? गपगार आणि खिशात सोन्याचा हार. हा असलं काम आहे तुझं. कुठल्या खिशाला आहे माझ्या सोन्याचा हात? अरे नाहीयेच म्हणून तर म्हणते मी. आहे का सरपंच, पोरीला आवरत जा, आबरू घालवत जाऊ नका पोरगी चौकात बोलती गावात. तेच खरे बोलती. नाही सरपंच हा. कसं आवरत, सरपंच आवरत, पोरगी तर कशा नाही आवरत. नाही जाऊ दे आता, झालंय ना, मिटलंय ना. आता ऐका की जाऊ आप आपल्या घरी निघा. चाललोय. पाटील चला. साधाकडे आलो, चला 9 वाजता पैसे न्यायला. चालते चालते या. हा सागर ये संध्याकाळी. आलो संध्याकाळी आलो. आलं का घेण्यात आलं का सागर भाऊ? ही अशी आहे ती, कशी आहे ती माहिती का, ह्यांना सरळ मार्गी चाललं नाही नव्हती. आज गाव गोळा केलं झालं नाही काम आपलं. डॉक्टर झाली बाद झालं, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. चल आता नका टेन्शन घेऊ, जाऊ संध्याकाळी पैसे आणायला आपण सरपंचाकडे. रोज रोज काय पण